ओम नमः शिवाय नमः। मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ। मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते। आज मी महादेवाच्या मंदिरामध्ये आलेली आहे आणि इथे संजीवनी पार म्हणून खूप सुंदर असं झाड आहे आणि याच्या बाजूलाच महादेवाची पिंड आहे। खूप जुनं झाड आहे असं म्हणतात, जितके वर्षाचे जुने झाडं असतात ते संजीवनीसारखे काम करतात। जर आपल्या जीवनामध्ये आपल्या बिमारी जात नसतील, आपल्या घरामधल्या ग्रहदशा ज्या आहे, वास्तुदोष आहे, तो दूर होत नाही आहे, तुमच्या स्वतःमध्ये एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, तुमचे नाते खराब आहे, मग अशा वेळेस काय पाहिजे? जेव्हा आपण जुने लोक म्हणायचे ना की जुनं खूप वैद्य आहे, त्याचे उपाय आपल्यावरती खूप काम करतात, मग त्याच प्रकारे जुने झाडं आपले ग्रहदशा शांत करतात। आपल्याला आता एकच काम करायचं आहे, जेव्हाही तुम्ही कुठे तीर्थक्षेत्री या झाडांना कवट्यामध्ये घ्यायचं, याच्यावरती हात फिरवायचा, नतमस्तक व्हायचं आणि एनर्जी घ्यायची। जेव्हा तुम्ही एनर्जी घेता तर असं म्हणतात तुमच्या बॉडीमध्ये एक व्हायब्रेशन येतं आणि तुमच्या बॉडीमध्ये नवीन चमक येतं। संजीवनी म्हणजे काय करतं? हनुमानजी हातामध्ये संजीवनी घेऊन गेले होते ना पर्वत, तशाच प्रकारे जुने झाडं आपल्या जीवनामध्ये संजीवनीसारखं काम करतात। धन्यवाद।